आज आमच्या अकोलीच्या राजाच्या दर्शनासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी आज या ठिकाणी आले होते। त्यांच्यासोबत आमचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर साहेब, तसेच स्थानिक सगळे भाजपचे पदाधिकारी, तसेच वार्ड अध्यक्ष अश्विन हैरे, सुरेखा पाटील, नगरसेविका, माजी नगरसेविका या देखील उपस्थित होत्या। त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो गणेशोत्सवाच्या। त्याचप्रमाणे आम्ही लोखंडवाल्याच्या वतीने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना जो आपला सर्वात लोखंडवाल्याची सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे 120 फूट आपला जो डीपी रोड तो कित्येक वर्ष झालं हा पास होऊन पडलाय, पण काही कारणास्तव तो काम थांबून राहिलेलं आहे। त्यांना विनंती केली की कमीत कमी ऍटलीस्ट तिकडची समोरचे 25-30 जी घरं आहेत ती काढून आम्हाला टेम्पररी 4 व्हीलर ज्या गाड्या आहेत त्यांना जाण्यासाठी रस्ता करावा, मार्ग मोकळा करावा, जेणेकरून आम्हाला इकडनं कांदुली स्टेशन किंवा अकोली किंवा हायवेला जायला जो त्रास होतो नाहक त्रास, तो त्रासापासून आम्ही कांदुलीकर थोडेसे लोखंडवालाकर, खास करून लोखंडवालाकर आम्ही त्यासाठी स्वीकारून जाऊ आणि त्यांना विनंती केली। त्याचप्रमाणे त्यांनी आज आम्हाला एक आश्वासन दिलं की आम्ही लवकरात लवकर ते काम पूर्ण करू। आणि तसं तुम्ही बघितलं असेल तर जसाच कांदुली ब्रिजच्या खालचा जो रस्ता आहे स्टेशनला जाणारा तो स्कायवॉक आहे, त्या ब्रिजचं पण आज त्यांनी म्हणजे एक निश्चय केला की मी 15 दिवसांमध्ये तो रोड चालू करून देतो आणि त्याचा आज रात्री 10:30 वाजता त्याचं लोकार्पण आहे। आणि आम्हाला आनंद आहे की बाबा चला केंद्रीय मंत्री आमच्या म्हणजे आमच्या उत्तर मुंबईला लाभला आणि जी लोकांची कामं करण्याची पद्धत आहे, काम आहे, ते स्पीड आज पकडलंय, तेवढे आम्ही कांदुलीकर चुकावू जाऊ। आणि त्यांनी असं आश्वासन दिलंय की उत्तर मुंबई ही उत्तम मुंबई बनल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार की असंच काम आमच्या लोखंडवाल्यासाठी, कांदुलीसाठी आणि उत्तर मुंबईसाठी त्यांनी करावं आणि लोकांची सेवा करावी।